ती आहे रिडक्शन ऑफ सायनाइड किंवा इस्टर. लक्षात ठेवायचं आहे. आपण सायनाइड पासून रिडक्शन्स करून पाहतो. नेक्स्ट रिएक्शन आहे आपली रिडक्शन ऑफ सायनाइड. सायनाइडला दुसरं नाव कोणतं आहे म्हटलं होतं? नाइट्राइड. सायनाइडलाच आपण दुसरं कोणत्या नावाने ओळखत असतो? नाइट्राइड. सायनाइडचा फंक्शनल ग्रुप सर्वांना माहिती आहे, C ट्रिपल बॉन्ड N. आता सायनाइडचं रिडक्शन्स करून सुद्धा आपण काय तयार करू शकतो? नाइट्राइडचं रिडक्शन करून आपण अल्डिहाइड तयार करणार आहोत. बाय युजिंग दिस मेथड वी कॅनॉट प्रिपेअर द कीटोन. आपण कीटोन तयार करू शकत नाही या मेथडनुसार. लक्षात ठेवायचं आहे. दिस इज ओनली द मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. याच्यापासून फक्त अल्डिहाइडच बनवलं जात असते रिडक्शन करून. आता सायनाइडचंही रिडक्शन्स करताना व्यवस्थित ऐकून घ्या, अल्डिहाइड पर्यंत रिडक्शन करणं एवढं सोपं नाहीये. कारण अल्डिहाइड हा इतक्या इझिली रिड्यूस होत असतो कशामध्ये? प्रायमरी अल्कोहोल मध्ये. कारण लक्षात ऐकलं, अल्डिहाइड जो फंक्शनल ग्रुप आहे याचं रिडक्शन खूप इझी होत असते. त्याच्यामुळं अल्डिहाइड जर रिडक्शन्स करून तयार करतो म्हटलं तर काहीतरी सिलेक्टिव्ह रिडक्शन करावं लागते. म्हणजे स्पेसिफिक रिड्युसिंग एजंटची गरज असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एका विशिष्ट कंडिशन मध्ये ते रिडक्शन करणं आवश्यक असते. अदरवाइज हे जे अल्डिहाइड असतात हे अल्डिहाइड एकदम इझिली रिड्यूस होत असतात. यांचं रिडक्शन्स आयदर आपण मॉलिक्युलर हायड्रोजन म्हणा किंवा नेसेंट हायड्रोजन देऊन जे रिडक्शन करत असतो अल्डिहाइडचं, जसं इथे निकेल वगैरे घेतला तर हा इझिली काय करत असते? रिड्यूस होत असते. आणि फायनली याचं कन्व्हर्जन्स कशात होत असते? प्रायमरी अल्कोहोल मध्ये होत असते. कशामध्ये? प्रायमरी अल्कोहोल मध्ये होत असते. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. बरोबर आहे. त्याच्यामुळं एखाद्या कंपाऊंड पासून, आता मला सपोज हे अल्डिहाइड बनवायचं आहे कोणापासून? सायनाइड पासून आहे ना. आणि हेही काय करून? रिडक्शन करून. तर मी इथपर्यंत तर रिडक्शन करत, पण तू रिड्युसिंग एजंट वापस यालाही रिड्यूस करून कशात कन्वर्ट करत? प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करत. पण मला तर तयार काय करायचं आहे? अल्डिहाइड करायचं आहे की नाही. मला तेच सांगायचं आहे की ऍक्च्युअली आपण रिडक्शन अल्डिहाइड पर्यंत स्टॉप करणं खूप कठीण आहे. कारण अल्डिहाइड फर्दर रिड्युसेस इनटू द प्रायमरी अल्कोहोल अँड इट इज व्हेरी इझी. ते इझिली रिड्यूस होत असते. लक्षात ठेवायचं आहे. दॅट्स व्हाय वी रिक्वायर्ड अ स्पेशल रिएजंट फॉर रिड्युसिंग रिएक्शन्स. या रिड्युसिंग रिएक्शन्स मध्ये आपण स्पेशल रिडक्शन्स करणारे रिड्युसिंग एजंट वापरत असतो. त्यामुळं सायनाइड किंवा नाइट्राइड पासून जर आपल्याला अल्डिहाइड तयार करायचा असेल किंवा कीटोन अल्डिहाइड तयार करायचा असेल, कीटोन तर तयार करणारच नाही, तर आपण स्पेशल रिड्युसिंग एजंट वापरतो. तर पहिला आहे स्टीफन रिडक्शन. लक्षात ठेवायचं आहे. आपण स्टीफन रिडक्शन्स, स्टीफन रिड्युसिंग एजंट वापरणार आपण. स्टीफन रिडक्शन्स काय नाव आहे? कोणता रिएजंट आहे? कोणत्या रिएजंटला म्हणतात? स्टॅनस क्लोराइड SnCl2 प्लस डायल्यूट HCl. या रिड्युसिंग एजंटला आपण स्टीफन रिड्युसिंग एजंट म्हणत असतो. जो स्पेशली कोणाचं रिडक्शन्स करणार आहे? सायनाइडचं. आणि कुठपर्यंत? फक्त अल्डिहाइड. फर्दर त्याचं रिडक्शन होऊ देणार नाही. तसंच आपण दुसरा एक रिड्युसिंग रिएजंट वापरत असतो. लक्षात ठेवा, ते म्हणजे डाय आयसो ब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड. काय वापरत असतात? डाय आयसोब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट वापरत असतो. जो स्पेशली सायनाइडले कुठपर्यंत रिड्यूस करल? अल्डिहाइड पर्यंतच रिड्यूस करल. फर्दर रिड्यूस नाही करणार. आणि असं करण्यासाठी आपल्याला सिच्युएशन अशी बनवावी लागते की -78 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरले आपण ही रिएक्शन्स काय करत असतो? फॉलो करत असतो. तर ही रिएक्शन्स लक्षात ऐकलं, आपण स्पेशली काय समजून घेऊन राहिलो? रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अच्छा, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन मध्ये आपण चौथी मेथड पाहून राहिलेलो आहोत. चौथ्या मेथड मध्ये आपण रिडक्शन ऑफ सायनाइड किंवा नाइट्राइड हे घेणार आहोत. रिडक्शन ऑफ सायनाइड किंवा नाइट्राइडचं रिडक्शन्स करून आपण काय तयार करणार आहोत? अल्डिहाइड बनवणार आहोत. पण प्रॉब्लेम काय म्हटलं की अल्डिहाइड बनवताना की सायनाइडचं रिडक्शन अल्डिहाइड पर्यंत स्टॉप करणं कठीण आहे. कारण अल्डिहाइड फर्दर रिड्यूस होऊन कशात कन्वर्ट होत असतं? प्रायमरी अल्कोहोल मध्ये होत असतं. त्यासाठी आपल्याला जर काही अल्डिहाइड पर्यंतच रिडक्शन करायचं असेल तर स्पेशल रिड्युसिंग एजंटची गरज पडत असते. आणि स्पेशल रिड्युसिंग एजंट आपण इथे कोणता वापरतोय? स्टीफन रिडक्शन वाला रिड्युसिंग एजंट वापरतो. सायनाइडचं रिडक्शन्स करताना स्टॅनस क्लोराइड इन डायल्यूट HCl हा जर वापरला आणि सायनाइडचं रिडक्शन करून आपण अल्डिहाइड तयार केला,
फॉलोड बाय हायड्रोलिसिस करत असतो आपण सेकंड स्टेप मध्ये. याच्यातच काय करत असतो, फॉलोड बाय हायड्रोलिसिस. तेव्हाच आपल्याला फायनल अल्डिहाइड तयार होईल. आणि दिस फर्दर रिडक्शन इज प्रिव्हेंटेड. याच्यानंतर पुन्हा रिडक्शन होणार नाही अल्डिहाइडचं कशामध्ये, प्रायमरी अल्कोहोल मध्ये. तसंच दुसरा रिड्युसिंग एजंट सुद्धा तसाच आहे, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. हाही सायनाइडचं रिडक्शन करेल आणि त्याला कुठपर्यंत रिड्यूस करणार आहे, अल्डिहाइड पर्यंतच रिड्यूस करणार आहे. आता रिड्यूस करताना हे टेम्परेचर खूप कमी ठेवावं लागते, कारण लो टेम्परेचरला जी रिडक्शनची प्रोसेस आहे ती स्लो होते आणि आपल्याला कुठपर्यंत रिडक्शन करायचं आहे, फक्त अल्डिहाइड, फर्दर रिड्यूस करायचं नाही. जर हाय टेम्परेचर ठेवलं तर फर्दर रिड्यूस होऊन हा अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होत असते. त्याच्यामुळे नॅचरली तुम्हाला जर रिडक्शन्स करून अल्डिहाइड बनवायचे असेल तर हे दोन रिड्युसिंग एजंट वापरता. एक स्टीफन रिडक्शन वापरता तुम्ही आणि दुसरं तुम्ही डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट वापरतो. डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आयसोब्युटिल ग्रुप काढतो पहिल्यांदा मी, तर हा झाला आयसोब्युटिल ग्रुप आणि हा किती वेळेस आहे, 2 वेळेस आहे की नाही. तुम्ही यालाही बाय 2 करू शकता असं आहे ना. डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड काही पुस्तकात जर असा असेल तो तरी चालते, लक्षात ठेवायचं आहे. काही काही पुस्तकात हा याही प्रकारे देऊ शकते, डाय आयसोब्युटिल आहे की नाही, डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. तर इनसेन्स हे सर्व फॉर्म्युले एकच आहे, डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड, डीबेल आपण शॉर्टकट मध्ये म्हणणार आहे की नाही. आणि असा लिहिला काय असा लिहिला काय हे फॉर्म्युले आहे त्याचे ओरिजिनल. हे तर त्याच्या नावावरून आपण बनवलेला एक शॉर्टकट आहे, डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि इथेही आपण सेकंड स्टेप मध्ये रिएक्शन्स करताना फॉलोड विथ द हायड्रोलिसिस काय करणार आहोत, हायड्रोलिसिस करणार. ठीक आहे, समजून घेऊ. आता लो टेम्परेचरले दोन्ही रिएक्शन्स करावे लागते. तर सर्वात पहिली जी रिएक्शन्स आहे त्याची पहिल्या स्टेप मध्ये आपण फ्रॉम सायनाइड पासून कोणापासून बनवणार आहोत, सायनाइड पासून अल्डिहाइड बनवणार आहोत. तर सायनाइड पासून अल्डिहाइड बनवताना जर मी सायनाइड घेतला, कोणताही सायनाइड घ्या, हायड्रोजन सायनाइड घ्या, कोणताही मिथिल सायनाइड, एनी अल्किल सायनाइड कोणताही घ्या, अंडरगो ट्रीटेड विथ त्याची कोणासोबत रिएक्शन्स केली तुम्ही सायनाइडची, स्टीफन रिड्युसिंग एजंट कोणता आहे, स्टॅनस क्लोराइड इन डायल्यूट HCl. पहा लक्ष द्यायला, स्टॅनस क्लोराइड इन डायल्यूट HCl. तर पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होते, इमिन. इमिन नावाचा फंक्शनल ग्रुप तयार होत असते. काय देणार आहे, हायड्रोजन देणार आहे की नाही. निसेंट हायड्रोजन देईल. किती हायड्रोजन्स पाहिजे आपल्याला, ट्वाइस. एक हायड्रोजन इथे लागेल पहिल्यांदा, एक हायड्रोजन इथे लागेल आणि सुरुवातीला आपल्याला CH डबल बॉन्ड NH असा फंक्शनल ग्रुप तयार होणार आहे. या फंक्शनल ग्रुपचं नाव आहे इमिन फंक्शनल ग्रुप. काय म्हणतात त्याला, इमिन. आणि HCl असल्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत, पुन्हा HCl इथं तसंच राहील, इमिन हायड्रोक्लोराइड. काय म्हणसालेले, इमिन हायड्रोक्लोराइड असा इंटरमिडिएट तयार होईल आणि फॉलोड बाय हायड्रोलिसिस. वापस याचं काय करसाल, ऍसिडिक कंडिशन मध्ये हायड्रोलिसिस, H3O पॉझिटिव्ह लिहू आपण. हायड्रोलिसिस जर केलं आपण तर काय होईल, नॅचरली पाहून घ्या. आता इथे एक ऑक्सिजन इकडून येऊन जाईल आणि 2 हायड्रोजन इकडून येऊन जाईल. काय होणार आहे, एक अल्डिहाइड तयार होऊन जाईल, अरे होईल की नाही. आणि इकडे काय तयार होणार आहे, NH4Cl. काय होणार आहे, NH4Cl. आणि म्हणून फायनली आपल्याला आन्सर काय येणार आहे, एक अल्डिहाइड तयार होईल आणि काय तयार होणार आहे, NH4Cl. ठीक आहे, अशा प्रकारे. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द अल्डिहाइड बाय रिडक्शन ऑफ सायनाइड और नाइट्राइल. तुम्ही नाइट्राइल किंवा सायनाइडचं रिडक्शन्स करून अशा प्रकारे काय तयार करू शकता, अल्डिहाइड तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल सर्वात छोटा एक सायनाइड घेऊ आपण, याचं नाव काय, मिथिल सायनाइड. काय म्हणतालेले, खूप नाव आहे ते लक्षात ठेवा. काय म्हणतालेले, मिथिल सायनाइड. दुसरं नाव कोणतं आहे याचं, ॲसिटोनाइट्राइल. पहा लक्षात ठेवा, याचं नाव दुसरं आहे ॲसिटोनाइट्राइल. ॲसिटोनाइट्राइल म्हणसालेले किंवा IUPAC मध्ये काय म्हणसाल, इथेन. 2 कार्बन आहे ना, म्हणून इथेन आणि ट्रिपल बॉन्डला आपण काय म्हणतो, नाइट्राइल. म्हणून याला मिथिल सायनाइडही म्हणतात, ॲसिटोनाइट्राइलही म्हणतात, बरोबर आहे. आणि फायनली इथेन नाइट्राइलही म्हणतात. अंडरगो रिडक्शन्स विथ स्टॅनस क्लोराइड इन डायल्यूट HCl आहे की नाही. सुरुवातीला काय भेटणार आहे, मिथिल इमिन हायड्रोक्लोराइड. काय भेटल, मिथिल इमिन हायड्रोक्लोराइड इंटरमिडिएट भेटल.
आणि या इंटरमिडिएटचा हायड्रोलिसिस केल्यानंतर काय भेटल? ऍसिटाल्डिहाइड. काय भेटल? ऍसिटाल्डिहाइड. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिलो होते? सपोज मी दुसरं एक्झाम्पल घेतलं असेल या नायट्राइल मधलं, है ना, 2 कार्बन वाल्याच्या ऐवजी 3 कार्बन वाला घेतला. काय नाव दिसेल याचं? इथिल सायनाइड. काय म्हणसालेले या कंपाऊंडने काय म्हणसाल? पहिल्यांदा इथिल, आणि याला या फंक्शनल ग्रुपला काय म्हणतो आपण? सायनाइड. आयपीएससी मध्ये काय म्हणसाल? 3 कार्बन आहे लॉंगेस्ट चेन मध्ये, म्हणून कशाचा मेंबर म्हणसाल? प्रोपेनचा मेंबर म्हणसाल, आहे की नाही? आणि काय राहणार आहे? नायट्राइल. प्रोपेन नायट्राइल. लक्षात ठेवायचं, असं याचं नाव आहे. प्रोपेन नायट्राइल आयपीएससी नेम राहणार आहे. Undergo treated with stannous chloride in dilute HCl first gives काय होणार आहे? इथिल. काय म्हणसाल तुम्ही? इथिल इमिन हायड्रोक्लोराइड. ठीक आहे. Then we get propionaldehyde. काय भेटल? असा पहिल्यांदा इमिन हायड्रोक्लोराइड भेटल आणि फॉलोड बाय हायड्रोलिसिस केल्यावर काय भेटणार आहे? अल्डिहाइड भेटल, प्रोपियोनाल्डेहाइड. क्लिअर झाले? अशा प्रकारे आपण सायनाइडचं रिडक्शन्स करून स्टॅनस क्लोराइड आणि फॉलोड बाय हायड्रोलिसिस करून काय तयार करत असतो? नॅचरली अल्डिहाइड बनवत असतो. सर्वांना समजलं मी काय म्हटलंय ते? अशा प्रकारे तुम्ही रिएक्शन्स करून अल्डिहाइड बनवू शकता. बाय युजिंग दिस मेथड वी कॅनॉट प्रिपेअर द कीटोन. कीटोन या मेथड नुसार तयार करता येत नाही. समजलं सर्वांना? सेकंड मेथड आहे, हेच वापरतो आपण, पण रिएजंट चेंज करू आपण. कोण? डाय आयसोब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड. हा रिड्युसिंग एजंट वापरतो आपण. Similarly, cyanide also reduced by using diisobutyl aluminum hydride. हा diisobutyl aluminum hydride वापरून सुद्धा आपण रिडक्शन करतो. फॉर एक्झाम्पल इथेही तसंच होते. सायनाइड और नाइट्राइड ऑन रिडक्शन्स विथ कोणासोबत रिएक्शन्स करायची आहे? diisobutyl aluminum hydride याच्यासोबत रिएक्शन्स करणार आहोत. फॉलोड बाय काय करणार आहोत? हायड्रोलिसिस. Acidic conditions मध्ये जर हायड्रोलिसिस करणार आहोत, but these reactions are carried out at very low temperature, that is -78 degree Celsius किंवा 195 Kelvin टेम्परेचर. ठीक आहे? एवढ्या कमी टेम्परेचरला ही रिएक्शन्स फॉलो करायला लागते. इथेही तसंच होते. This diisobutyl aluminum hydride first convert this nitrile into the imine and followed by hydrolysis to give the aldehyde. डायरेक्टली वी आर गिवन द प्रोडक्ट. आपण डायरेक्ट इथं काय करणार आहोत? प्रोडक्टच लिहिणार आहोत. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे आपण काय तयार करणार आहोत? अल्डिहाइड बनवणार आहोत. त्याच्यामुळे बॅलन्स करत नाही जारची रिएक्शन्स, बॅलन्सची गरज नाही आपल्याला. इथपर्यंत समजलं मी काय म्हटलं? ते सेम फॉलो होईल. पहिले इमिनच तयार होईल त्याच्यात बी, आणि फॉलोड बाय हायड्रोलिसिस करून काय तयार होणार आहे? अल्डिहाइडच तयार होईल. बस या रिएजंटचं फंक्शन आपल्या डोक्यात फिट ठेवायचं आहे. आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सर्वात महत्त्वाचे असते हे रिएजंट. बरोबर आहे? इथपर्यंत लक्षात आलं? आता जर हे रिएक्शन्स या लो टेम्परेचरला केल्या गेली नसती तर दिस अल्डिहाइड फर्दर रिड्यूस टू गिव्स प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला अल्डिहाइड पर्यंतच रिडक्शन भेटलं नसतं, वापस तो प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट झाला असता. म्हणून ते हे कंडिशन फॉलो करणं अतिशय आवश्यक आहे, की नाही? अशा प्रकारे आपण कोणताही सायनाइड घ्या. फॉर एक्झाम्पल फॉर्मोनाइट्राइल घेतलं तर फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल. त्याच्यानंतर इथे जर मिथिल सायनाइड किंवा ॲसिटोनाइट्राइल किंवा इथे नाइट्राइल म्हणतो आपण याला, त्याच्यापासून काय तयार होणार आहे? ॲसिटाल्डिहाइड तयार होईल, आहे की नाही? इथे जर तुम्ही इथिल सायनाइड घेतलं तर इथे तुम्हाला काय भेटणार आहे? प्रोपियोनाल्डिहाइड. या प्रकारे तुम्ही दोन्ही प्रकारचे रिएजंट वापरून, आहे की नाही? इव्हन तुम्ही एखादा कंपाऊंड असा जरी घेतला, अनसॅच्युरेटेड सायनाइड घेतला असेल, इव्हन तुम्ही अनसॅच्युरेटेड सायनाइड घेतला असेल, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH CH2 CH2 Cl. काय नाव आहे याचं? पहिल्यांदा ते समजून घेऊ आपण. आयपीएससी नाव सांगून द्या याचं. 1 2 3 4, आहे की नाही? 3 पोझिशन्सला सांगू आपण. डबल बॉन्ड CH, आहे की नाही? इथे काय करणार आहोत? CH3. किंवा फॉलो करू शकता असं तुम्ही CH2 CH3 जे काय असेल ते कोणत्याही घेतलं चालतं एक्झाम्पल, आहे की नाही? 1 2 3 4 5 आणि 6, आहे की नाही? 6 असल्यामुळे कशाचा मेंबर बनतो? हेक्झीन, आहे की नाही? असं आहे की नाही? कोणत्या नंबरला ट्रिपल बॉन्ड येऊन राहिला? 3. आणि ई रिप्लेस बाय काय करसाल? नाइट्राइल. ट्रिपल बॉन्ड एन ला आपण काय म्हणतो? नाइट्राइल. म्हणून याचं नाव आहे
पहा लक्ष द्या, इथिन नायट्राइट काय आलेले सर हेक्स 3EN नायट्राइट हेच नाव राहणार आहे. लक्ष द्या, याचं जर आपण काय केलं, कोणासोबत रिएक्शन्स केली सांगा, यापैकी कोणताही वापरला तरी चालते. डाय आयसोब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड है ना, फॉलोड बाय काय करसाल हायड्रॉलिसिस. काय तयार होणार आहे, इथे डबल बॉन्डचं रिडक्शन्स करायचं नाही, फक्त कोणाचं रिडक्शन करसा असं. पहिले कोणाचं रिडक्शन होईल सायनाइड आणि फॉलोड बाय हायड्रॉलिसिस झाल्यावर कशात कन्वर्ट होईल तो अल्डिहाइड. म्हणजे शेवटी आपल्याला याच्यातून कशात कन्वर्ट करायचं आहे, पहिल्यांदा इमिन मध्ये कन्वर्शन होईल त्याचं आणि मग सेकंड स्टेप मध्ये हायड्रॉलिसिस होऊन कशात कन्वर्ट होईल अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होईल. आणि म्हणून आपल्याला आन्सर मध्ये येईल CH3 CH2 बरोबर आहे. हा डबल बॉन्ड ऍज इट इज ठेवायचा आहे, CH डबल बॉन्ड CH आणि इथे काय होणार आहे CH2 ऍज इट इज राहील है ना, आणि फायनली C ट्रिपल बॉन्ड यांचं कन्वर्शन कशात करसाल अल्डिहाइड. अशा प्रकारे तुम्ही अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड बनवसाल है की नाही. त्याचे नाव देताना आपण किती कार्बन आहे 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन असल्यामुळे काय म्हणसाल हेक्झेनल है ना. तर हे काय राहणार आहे Al हेक्झेनल म्हणतो की नाही. तर Al 1 नंबर 2 नंबर 3 ते हेक्झिन राहील, हेक्झिनल असेल है की नाही. तर बनला तर हे राहणारच आहे. कुठे कोणत्या नंबरला W 3 नंबरला येते आणि म्हणून हेक्स 3EnAl असं हेक्स 3EnAl या टाइपचा कंपाऊंड तयार होऊन जाईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. अशा प्रकारे तुम्ही डायआयसोब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड घेऊन सुद्धा हे कंपाऊंड्स तयार करू शकता. अनसॅच्युरेटेड सायनाइड पासून अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड बनवू शकता. बट इट इज अ स्पेशल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ काय अल्डिहाइड. नॉट using this method we cannot prepare the ketone. ketone या मेथड नुसार आपण तयार करणार नाही. हे अतिशय महत्त्वाचे रिएजंट आहे. तुम्ही जे रिडक्शनच्या पूर्ण रिएक्शन्स सेपरेट आउट काढून राहिले असेल तर त्यामध्ये या रिएजंटचा एक त्याच्यात मी इन्क्लूड करत आले. स्टीफन रिडक्शन्स कोणता आहे स्टॅनस क्लोराइड इन डायल्यूट SCl स्पेशल रिड्यूसिंग एजंट आहे. इट स्पेशली रिड्यूस द सायनाइड इनटू द अल्डिहाइड. बरोबर आहे. अल्डिहाइड फर्दर डज नॉट रिड्यूसेस टू द कोणात रिड्यूस होणार नाही तो अल्कोहोल मध्ये होणार नाही प्रायमरी. क्लिअर झालं. सिमिलरली अदर रिड्यूसिंग एजंट इज द डायआयसोब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड डिबेल असं म्हणणार आपण डिबेल H फॉलोड बाय हायड्रॉलिसिस. सिमिलर कंडिशन्स दिस रिडक्शन इज कॅरीड आउट ॲट व्हेरी लो टेम्परेचर बिकॉज ऑफ ॲट high temperature these aldehyde undergo further reduce into the primary alcohol. बरोबर आहे. म्हणून या रिएक्शन्स लो टेम्परेचरला केल्या जात असते. दुसरी महत्त्वाची सिच्युएशन होती या रिएक्शन्स मध्ये करताना की या रिएक्शन मध्ये कीटोन तयार करता येत नाही, फक्त कोणते कंपाऊंड तयार करता येते अल्डिहाइड तयार करता येते. क्लिअर झालंय. असंच आता आपण हे तर झाली एक सायनाइड किंवा नायट्राइडचं पासून आपण काय तयार करणार आहोत अल्डिहाइड तयार करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे आपल्याला इस्टर पासून. कोणापासून इस्टर पासूनही अल्डिहाइड तयार करता येते बाय रिड्यूसिंग एजंट है ना. आणि म्हणून नेक्स्ट 6 नंबरचा पाहणार आहोत फ्रॉम कोणापासून इस्टर. आणि याचंही काय करणार आहोत बाय युजिंग सर्टन रिड्यूसिंग एजंट. इस्टरचंही रिडक्शन्स करायचं असेल RC डबल बॉन्ड OR डॅश बरोबर आहे. पहा लक्ष द्या. तर हे अल्डिहाइड पर्यंत रिड्यूस करायचं आहे आपल्याला, फक्त प्रायमरी अल्कोहोल पर्यंत नाही. एवढा पार्ट कशात कन्वर्ट होईल अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होईल. हा तर अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होणारच आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे नॅचरली आपल्याला अल्डिहाइड पर्यंत रिड्यूस करणं कठीण आहे ऍक्च्युअली, कारण अल्डिहाइड फर्दर रिड्यूस होऊन कशात कन्वर्ट होत असते प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होत असते. प्रॉब्लेम हाच आहे, म्हणून हे स्पेशल समजून घेणं आहे आपल्याला. त्याच्यामुळे इस्टरचं रिडक्शन्स करण्यासाठीही आपण कोणता वापरत असतो डाय आयसोब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड हाच रिड्यूसिंग एजंट वापरतो. आणि फॉलोड बाय काय करणार आहोत आपण हायड्रॉलिसिस. जो प्रोडक्ट तयार होईल त्याचं काय करणार आहोत हायड्रॉलिसिस. अँड दिस रिएक्शन इज ऑल्सो कॅरीड आउट ॲट व्हेरी लो टेम्परेचर दॅट इज -78 डिग्री सेल्सिअस. एवढ्या टेम्परेचरला रिएक्शन्स करत असतात. क्लिअर होऊन राहिलं काय सांगितलं आहे ते. चला तर इस्टरचं रिडक्शन्स करू आपण. इस्टरचं जर रिडक्शन्स केलं बाय युजिंग दिस रिड्यूसिंग एजंट आणि हीच रिएक्शन जर रूम टेम्परेचरले किंवा हाय टेम्परेचरले दिली असती
तर तुम्ही अल्डिहाइड पर्यंत नाही अल्कोहोल पर्यंत आन्सर काढलं असतं. बरोबर आहे. म्हणून हे लो टेम्परेचरले काउंट करून राहिलो ते लक्षात ठेवायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल एक अल्डिहाइड जर घेतला आपण, कोणताही अल्डिहाइड घ्या असा, आणि या अल्डिहाइडची जर कोणासोबत रिएक्शन्स केली, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम अल्डिहाइड कोणाची एस्टरची जर आपण कोणासोबत रिएक्शन्स केली, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय कोणासोबत हे करसाल हायड्रोलिसिस, त्याचं हायड्रोलिसिस केलं असतं फॉलो बाय, तर काय झालं असतं, वी गेट अल्डिहाइड. फक्त एक अल्डिहाइड आन्सर लिहायचा आहे तुम्हाला, दुसरा साइड प्रोडक्ट हे लिहून काढायचा नाही आहे. वी गेट अल्डिहाइड प्लस दुसरा काय भेटला असता, आर बॉन्ड OH आहे की नाही प्रॅक्टिकली. तर फॉर एक्झाम्पल जर मी घेतला असता इथिल डू डेकेनॉइड, काय म्हटलं असतं, इथिल लक्षात ठेवायचं आहे. इथिल काढून दाखवा म्हटलं फॉर्म्युला तर येईल का, इथिल डू डेकेनॉइड. आपल्या बुक मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणून आपल्याला परीक्षेत विचार ते बोर्ड एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला तो पाठ असलं पाहिजे आहे की नाही. डू चा अर्थ काय होते 2 आणि डेकेनचा अर्थ होते 10 म्हणजे 12 कार्बन असणारा. आणि इस्टर ईस्टर मध्ये आपण एक O हे इथिल कशासाठी आणत असतो, C2H5 जो ऑक्सिजनला अटॅच असते. इथिल डू डेकेनॉइड आहे म्हणजे उरले किती आता कार्बन 12. डू डेकेनॉइड म्हणजे 12 होणार आहे. तर एक तर ऑलरेडी घेतला आपण आहे की नाही. मग आपल्याला इथे किती करायला लागेल, CH2/10 तुम्ही करायला लागेल की नाही, झाले 11. आणि आता एक 12वा कोणता येणार आहे, CH2. तर याला आपण म्हणत असतो इथिल डू डेकेनॉइड है ना. अंडरगो ट्रीटेड विथ, याची जर कोणासोबत रिएक्शन्स केली तुम्ही, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय काय करसाल, हायड्रोलिसिस, ऍसिड हायड्रोलिसिस करसाल फॉलोड बाय आहे की नाही. नॅचरली प्रॉडक्ट काय भेटणार आहे तुमचा, मी आता सांगितलं आहे की हा काय भेटणार आहे, अल्डिहाइड. बट दिस रिएक्शन इज कॅरीड आउट व्हेरी लो टेम्परेचर, दॅट इज अबाउट 78 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. टेम्परेचर खूप महत्वाचं आहे, -78. अदरवाइज दिस अल्डिहाइड फर्दर रिड्युसेस टू प्रायमरी अल्कोहोल. नाहीतर तो कशात कन्वर्ट झाला असता, प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट झाला असता. काय तयार झालं असेल सांगा बरं, काय नाव राहणार आहे याचं, डू डेकेनॉल. अरे काय राहणार आहे, डू डेकेनॉल. अल्डिहाइड तयार झाला ना अशा प्रकारे. म्हणजे या प्रकारे काय होणार आहे, हे रिडक्शन्स केलं जात असते. म्हणून तुम्हाला जर अल्डिहाइड पासून ईस्टर पासून जर अल्डिहाइड बनवायचा असेल तर नॅचरली तुम्ही या स्टेप पर्यंतच रिडक्शन कंप्लीट करायचं असेल, कारण ही फर्दर रिड्यूस होऊन प्रायमरी अल्कोहोल होत असते. अल्डिहाइड खूप इझी रिड्यूस होत असते आणि अल्कोहोल मध्ये कन्वर्शन होते. म्हणून आपल्याला इथपर्यंतच रिड्यूस करायचं असेल त्याला, तर आपल्याला ही रिएक्शन्स लो टेम्परेचरले आणि स्पेशली याच रिड्युसिंग एजंटचा वापर करून करावं लागते. आणि म्हणून हे महत्त्वाचे रिएक्शन्स आहेत. नाही तर आपल्याला काय वाटतं की काहीतरी आहे बॅलन्सही करावं लागत नाही रिएक्शन्स आहे की नाही. पण एवढी सोपी कंडिशन नाही आहे की एखादी रिडक्शन रिएक्शन अल्डिहाइड बनवणं. कारण अल्डिहाइड जेव्हा आपण रिडक्शन करून तयार करतो तर अल्डिहाइड पर्यंतच रिड्यूस होत नाही, तो फर्दर काय होते अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होते, प्रायमरी अल्कोहोल मध्ये. पण त्याला त्या अल्डिहाइड स्टेप पर्यंत रिड्यूस करून स्टॉप करणं आपली गरज आहे. त्याच्यामुळे आपण स्पेशल रिड्युसिंग एजंट वापरतो. म्हणून स्टीफन रिडक्शन आणि डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड वापरतो आपण. आयदर सायनाइडचं रिडक्शन करून आपण अल्डिहाइड बनवू शकतो आणि आयदर बाय युजिंग एस्टरचं रिडक्शन्स करून सुद्धा आपण काय बनवू शकतो, अल्डिहाइड बनवू शकतो. समजून राहिलं मी काय सांगितलं आहे ते. अशा प्रकारे आपण अल्डिहाइड तयार करण्यासाठी म्हणजे स्पेशली अल्डिहाइड तयार करण्याच्याच मेथड आहेत. तर हे झालं प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम सायनाइड अँड एस्टर. समजलं सर्वांना. मी जर कोणताही ऍप्लिकेशन क्वेश्चन तुम्हाला दिला आणि विचारलं की याचा आन्सर काय येणार आहे, तर तुम्हाला जर इथे टेम्परेचर मेन्शन केलं असेल तर अल्डिहाइड होते, ते लक्षात ठेवायचं आहे. टेम्परेचर मेन्शन नसतं तर तो प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट झाला असता. म्हणून अतिशय महत्त्वाचं आहे की इथे टेम्परेचर मेन्शन केल्यावर त्याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना. तर हे झालं तुमचं रिडक्शन सायनाइड आणि एस्टरचं. तर अशा प्रकारे आपण सायनाइड किंवा एस्टर पासून काय बनवू शकतो, अल्डिहाइड. स्पेशली ह्या सर्व मेथड आता जे पाहून राहिलो सध्या आपण ते अल्डिहाइड वालीच आहे. दुसरी आता जे 6वी मेथड आहे आपल्या सिलेबस मधली कोणती आहे सांगा, फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट.
पहा लक्ष द्या. आता फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. आता ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करून सुद्धा आपण काय करणार आहोत, अल्डिहाइड आणि कीटोन बनवणार आहोत. ग्रिग्नार्ड रिएजंट कोणाला म्हणत असतो आपण सांगा, RMgX. R निगेटिव्ह राहणार आहे आणि पार्शियल निगेटिव्ह आणि Mg पार्शियल पॉझिटिव्ह. स्पेशली कार्बन निगेटिव्ह असणारा हे रिएजंट एकच आहे की नाही. जनरली कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येते, यांच्यामध्ये पार्शियल निगेटिव्ह चार्ज येते, म्हणून हे स्पेशल रिएजंट महत्त्वाचं आहे. आता ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन जर तुम्ही कोणासोबत केली, नाइट्राइड. कोणासोबत, नाइट्राइड. नाइट्राइड फंक्शनल ग्रुप म्हणजे कोणता, C ट्रिपल बॉन्ड N आहे की नाही. किंवा याला दुसरं नाव कोणतं आहे, सायनाइड. काय नाव आहे, सायनाइड. किंवा नाइट्राइड सोबत जर केली आपण आणि फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर वी गेट अल्डिहाइड और कीटोन. जर मला अल्डिहाइड बनवायचा असेल, लक्ष द्या आता इकडे, जर मला अल्डिहाइड बनवायचा असेल तर मी कोणता सायनाइड किंवा नाइट्राइल घेणार आहोत, फॉर्मोनाइट्राइल किंवा हायड्रोजन सायनाइड. मी जर इथे हायड्रोजन सायनाइड किंवा फॉर्मोनाइट्राइल घेतला आणि त्याची रिएक्शन्स कोणासोबत केली, ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली, फॉलोड बाय हायड्रोलिसिस केलं तर मला अल्डिहाइडच भेटल. आणि मला जर कीटोन तयार करायचा असेल याच ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करून, लक्ष द्या इकडं, कीटोन जर बनवायचा असेल ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करून तर मला कोणता सायनाइड घ्यायला लागेल, अल्किल सायनाइड. हायड्रोजन सायनाइड चालणार नाही. हायड्रोजन सायनाइड घेतला तर अल्डिहाइड बनते आणि अल्किल किंवा एरिल सायनाइड घेतला तर काय भेटणार आहे, अल्किल सायनाइड किंवा एरिल सायनाइड घेतला तर कीटोन बनणार. बरोबर आहे. रिएक्शनचा स्टेप एकदम सिंपल आहे. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन म्हटलं आणि समोर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हटलं की पहिल्यांदा न्यूक्लिओफिलिक ऍडिशन होणंच आहे. सेकंड स्टेप मध्ये ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये आपण हायड्रोलिसिस करण्याचं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा नाइट्राइल सोबत कोणाची रिएक्शन्स करणार आहोत, ग्रिग्नार्ड रिएजंटची. त्याच्यामुळे आपण नाइट्राइल सोबत जनरल रिएक्शन्स दोन्ही सारख्याच होणार आहे. फक्त कंपाऊंड तयार होताना जर हायड्रोजन सायनाइड घेतला आणि ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला तर अल्डिहाइड बनल आणि अल्किल सायनाइड घेतला आणि ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला तर कीटोन बनल. बाकी रिएक्शनच्या फॉर्मॅट सेम स्टेप मध्ये होईल. पहिली स्टेप राहणार आहे न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. तुम्ही जो सायनाइड आहे किंवा नाइट्राइल आहे त्याला आपण C ट्रिपल बॉन्ड N लिहिणार आहोत. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नुसार नायट्रोजन निगेटिव्ह, कार्बन पॉझिटिव्ह राहणारच आहे की नाही. प्लस कोणासोबत रिएक्शन्स करसाल, ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत RMgX. Mg पार्शियल पॉझिटिव्ह राहील, R पार्शियल निगेटिव्ह असेल. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करत असतो आपण, ड्राय इथर. कोणतीही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन असेल तर कोणत्या कंडिशन्स मध्ये करावं लागत असते, ड्राय इथर. डबल बॉन्ड दिसते म्हणजे कोणती रिएक्शन होणार आहे, ऍडिशन. तर ही न्यूक्लिओफाइल इथे ऍड होते आणि हा नंतर इलेक्ट्रोफाइल ऍड होते. पहिल्यांदा न्यूक्लिओफाइल ऍड होत असल्यामुळे आपण त्याला काय म्हणत असतो, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन्स. या ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन्स कशात होईल, डबल बॉन्ड मध्ये कन्वर्शन्स होईल. आणि त्याच्यामुळे पहिल्या स्टेप मध्ये काय होईल, पॉवर R इथे लागल. अरे लागल की नाही, हा वाला ग्रिग्नार्ड रिएजंट वाला. इथे काय राहणार आहे, डबल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड कशात कन्वर्ट होईल, सिंगल बॉन्ड मध्ये झाला. इथे डबल बॉन्ड राहील. नायट्रोजन्सला काय लागल, Mgx. काय लागणार आहे, नायट्रोजन्सला Mgx. ठीक आहे. अशा प्रकारे पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होत असते, एक ऍडिशन कॉम्प्लेक्स तयार होते. काय तयार होत असते, ऍडिशन कॉम्प्लेक्स. सेकंड स्टेप मध्ये या ऍडिशन कॉम्प्लेक्सचं काय करायचं असते, ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. सेकंड स्टेप फिक्स आहे. ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये याचं काय करत असतो आपण, हायड्रोलिसिस आहे की नाही. म्हणजे जो पहिल्या स्टेप मधला जो ऍडिशन प्रोडक्ट तयार होत असतो, R डबल बॉन्ड N Mgx. याचं सेकंड स्टेप मध्ये हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होणार आहे, इकडे ऑक्सिजन इकडे येऊन जाईल. लक्षात ठेवायचं आहे ना. म्हणजे आपण दोन टॉईस हे वापरतो याच्यातून, लक्षात ठेवायचं आहे. कारण इथे एक ऑक्सिजन आल्यावर काय होणार आहे, अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होऊ शकते. म्हणजे इथं ऑक्सिजन येईल आणि हे R आहे की नाही. इथे जे येईल त्याच्यावर डिपेंड आहे, तो अल्डिहाइड तयार होणार आहे का कीटोन तयार होणार. प्लस काय निघून जाईल, एक NH3 आणि एक काय निघणार आहे, MgXOH. हे MgXOH निघून जाईल. बरोबर आहे. आणि एक काय निघून जाईल, NH3. असे साइड प्रॉडक्ट काय काय निघून जाईल, एक NH3 आणि कोणत्याही ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये MgXOH साइड प्रॉडक्ट असतेच आहे की नाही. त्याच्यामुळे तो अल्डिहाइड तयार होणार आहे का कीटोन तयार होणार आहे, हे कोणावर डिपेंड आहे, की स्टार्टिंग नाइट्राइल किंवा सायनाइड.
तुम्ही जर मी सांगितलं की हायड्रोजन सायनाइड घेतला तर इथं फायनली काय येणार आहे H आणि इथे H आला म्हणजे काय तयार होणार आहे अल्डिहाइड. म्हणजे जसं मी जर हायड्रोजन सायनाइड घेतला आणि त्याची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिएक्शन्स केली